Hello students, last lecture we have to discuss the nomenclature of alcohols. In case of nomenclature of alcohols, there are main two types. One is common name system and second is IUPAC name system. In case of common name system, the corresponding name of monohydric alcohol is alkyl alcohol. For example, methyl alcohol, ethyl alcohol, propyl alcohol. And in case of IUPAC nomenclature of alcohol, the corresponding alkane E is replaced by OL. The name of alcohol is alkanol. असे आपण पॉइंट डिस्कस केलेत. बघा, नॉमेनक्लेचर मध्ये आपण पुन्हा एकदा काही एक्झाम्पल्स बघू. CH3OH ओनली वन कार्बन कॉल्ड एज द कॉमन नेम मिथाइल अल्कोहोल आणि IUPAC मिथॅनॉल. नेक्स्ट CH3CH2OH टू कार्बन इथाइल अल्कोहोल, IUPAC नेम इथॅनॉल. अशा प्रकारे आपण नंबर ऑफ नॉमेनक्लेचर डिस्कस केलेले आहेत. पुन्हा एकदा बघा, नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघू. CH3CH CH3CH2OH या ठिकाणी ब्रांचिंग अवेलेबल आहेत. सेकंडला CH3 ग्रुप कॉल्ड एज isobutyl अल्कोहोल and 2 methyl propan 1 OL. नेक्स्ट 2 हायड्रॉक्सिल ग्रुप जर प्रेझेंट असतील, ऍडजस्टिंग कार्बन आपण ग्लायकॉल्स म्हणतो. नेम ऑफ दिस कंपाउंड इथाइलिन ग्लायकॉइल and IUPAC नेम इथॅन 1,2 डायल. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. CH3CHOH CH2OH प्रोपिलिन ग्लायकॉल, IUPAC नेम प्रोपॅन 1,2 डायल. जर सायक्लिक कंपाऊंड्स असेल तर आपण त्यांना सायक्लिक अल्कोहोल कन्सिडर करतो. 1 2 3 4 कॉल्ड एज अ सायक्लोब्युटिल अल्कोहोल अँड सायक्लोब्युटॅनॉल. 6 कार्बन आहेत. सायक्लोहेक्सिल अल्कोहोल, सायक्लोहेक्सॅनॉल. या ठिकाणी ब्रांचिंग अवेलेबल झाली. हायड्रॉक्सिल ग्रुप 1 कार्बन 1 2 अल्फा मिथाइल सायक्लोपेंटॅनॉल. हायड्रॉक्सिल ग्रुप पासूनची फर्स्ट कार्बन हे अल्फा होणार, सेकंड बीटा गॅमा डेल्टा. सेकंडला या ठिकाणी मिथाइल ग्रुप आहे, दिस कॉल्ड एज अल्फा मिथाइल सायक्लो अल्कोहोल आणि IUPAC नेम 2 मिथाइल सायक्लोपेंटॅनॉल. या IUPAC चे रूल्स वरून तुम्हाला काही स्ट्रक्चरची नॉमेनक्लेचर द्यायची आहेत. बघा, राईट द IUPAC नेम ऑफ द फॉलोइंग अल्कोहोल्स. फर्स्ट बघा, CH3CH CHOH CH3 या ठिकाणी ब्रांचिंग आहे C2H5. फर्स्ट तुम्हाला IUPAC रूल वापरावा लागेल. सिलेक्ट दी लॉंगेस्ट चेन. 1 2 3 4 असे होईल आणि या ठिकाणी गेला तर 2 कार्बन आहेत. 1 2 3 4 5. फर्स्ट तुम्हाला IUPAC चेन सिलेक्ट करावं लागेल. देन तुम्हाला नंबरिंग द्यावं लागेल लेफ्ट और राईट एंड पासून. देन कलेक्ट द सबस्टिट्यूएंट्स आयडेंटिफाय करावे लागतील. मिथाइल ग्रुप आहे, या ठिकाणी फंक्शन ग्रुप आहे. लास्ट तुम्हाला करस्पॉन्डिंग अल्केनचा E इज रिप्लेस्ड बाय OL ऍड करून नॉमेनक्लेचर द्यावे लागतील. तुम्ही या कंपाऊंडचे डिटेल्स नॉमेनक्लेचर लिहा. आजच्या लेक्चर मध्ये आपण स्टडी करणार आहोत प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल्स. बघा, मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल्स. There are main 4 different methods. One, hydrolysis of alkyl halides. Second, hydration of alkenes by acids. Third, reduction of aldehydes and ketones. And last, Grignard reagent. So first आपण method discuss करू. Hydrolysis of alkyl halides by using the aqueous alkali like NaOH or KOH. बघा, when an alkyl halide is heated with an aqueous solution of an alkali like NaOH, that is caustic soda, or KOH, that is caustic potash, it gets hydrolyzed to gives corresponding compound alcohol. बघा, alkyl halides are X. R means alkyl groups and X means halogens like fluorine, chlorine, bromine and iodine reacts with alkali like NaOH. तर या ठिकाणी NaX बाहेर पडेल आणि OH त्या ठिकाणी ऍड होईल. म्हणजेच अल्काइल हॅलाइड reacts with aqueous NaOH, hydrolysis and heating to gives corresponding compound ROH, alcohol and NaX. For example, ethyl bromide CH3CH2Br plus NaOH heating and hydrolysis to gives CH3CH2OH NaBr बाहेर पडणार and OH त्या ठिकाणी सबस्टिट्यूट होईल. हेन्स इट इज ऑल्सो नोन एज अ सबस्टिट्यूशन रिएक्शन्स. इथाइल अल्कोहोल. अदर एक्झाम्पल बघा, त्यांनी सांगितलं दी बेटर yields are obtained if an alkyl halide is heated
with moist silver oxides. Silver oxide is suspended in boiling water. बघा, alkyl halides reacts with silver hydroxides heating to give corresponding compound alcohol and silver halides. या ठिकाणी डायरेक्टली त्यांनी सिल्वर ऑक्साइड घेतला. बघा, silver hydroxide is less stable and hence it is suspended to suitable using most reagent silver oxides Ag2O. आपण डायरेक्टली सिल्वर हायड्रॉक्साइड्स न यूज करता बिकॉज इट इज लेस स्टेबल कंपाऊंड, त्या ठिकाणी आपण मॉइस्ट सिल्वर ऑक्साइड यूज करतो प्लस त्याच्यामध्ये वॉटर मॉलिक्यूल ऍड करतो, म्हणजेच सिल्वर ऑक्साइड प्लस वॉटर टू गिव्ह सिल्वर हायड्रॉक्साइड्स. हाच आपण या ठिकाणी दाखवलेला आहे. या ठिकाणी AgX बाहेर पडेल आणि OH ऍड होईल ROH प्लस AgX. फॉर एक्झाम्पल बघा, CH3I methyl iodide reacts with silver hydroxide in the presence of heat and moist silver oxide to gives corresponding compound CH3OH plus AgX. अशा प्रकारे आपण फर्स्ट रिएक्शन डिस्कस केलेली आहे. बघा, हायड्रोलायसिस ऑफ अल्काइल हॅलाइड्स. हायड्रोलायसिस ऑफ अल्काइल हॅलाइड्स मध्ये फर्स्ट आपण कॉस्टिक सोडा और कॉस्टिक पोटॅश NaOH किंवा KOH च्या प्रेझेन्स मध्ये रिएक्शन करतो. फॉर एक्झाम्पल CH3CH2Br reacts with aqueous NaOH, NaBr बाहेर पडेल आणि OH त्या ठिकाणी ऍड होईल. आणि सेकंड एक्झाम्पल आपण याच्यामध्ये बघितलं बाय युजिंग सिल्वर मॉइस्ट सिल्वर ऑक्साइड. सिल्वर हायड्रॉक्साइड हा लेस स्टेबल असल्यामुळे आपण त्या ठिकाणी मॉइस्ट सिल्वर ऑक्साइड प्लस वॉटरचं मिक्सचर ऍड करतो आणि ह्या मिक्सचर मधून सिल्वर हायड्रॉक्साइड तयार होतो. हीच रिएक्शन आपण केली. CH3I प्लस AgOH in the presence of heat and moist silver oxide to gives corresponding compound CH3OH plus AgI हा precipitate मिळेल. अशा प्रकारे आपण सेकंड रिएक्शन स्टडी करू. हायड्रेशन ऑफ alkenes by using concentrated H2SO4. This is an industrial method. आता hydration means what? The reaction in which addition of water molecule known as a hydration. ज्या रिएक्शन मध्ये आपण वॉटर मॉलिक्यूल ऍड करतो त्या रिएक्शनला आपण हायड्रेशन कन्सिडर करतो. या ठिकाणी आपण अल्किन मध्ये वॉटर मॉलिक्यूल ऍड करणार आहे इन द प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. बघा, in this method is useful for the preparation of secondary and tertiary alcohol as the addition of water to alkene takes place according to Markovnikov's rule. या ठिकाणी तुम्हाला सेकंडरी किंवा टर्शियरी अल्कोहोल तयार करता येईल बाय युजिंग Markovnikov's rule. सो फर्स्ट Markovnikov's rule तुम्हाला माहितीच आहे. Markovnikovने काय सांगितलं? When unsymmetrical alkene reacts with unsymmetrical reagent, then the negative part of reagent gets attached to double bonded carbon which is less number of hydrogen atom. आपण एक्झाम्पल्स बघू. बघा, जनरल एक्झाम्पल RCH डबल बॉन्ड CH2. बघा, RCH डबल बॉन्ड CH2 reacts with cold and concentrated H2SO4. आपण या ठिकाणी H2SO4 चा ब्रेक करतो H plus HSO4 मायनस. मग H plus HSO4 मायनस यामधला मायनस पार्ट ज्या कार्बनला लेस नंबर ऑफ हायड्रोजन आहेत अशा ठिकाणी ऍड होतो. प्लसचा पार्ट ज्या साईडला मॅक्झिमम नंबर ऑफ कार्बन हायड्रोजन ॲटम आहेत अशा ठिकाणी ऍड होतो अकॉर्डिंग टू Markovnikov's रूल. त्यामुळे RCH CH3 या ठिकाणचा एक H या ठिकाणी ऍड झाला आणि HSO4 या ठिकाणी ऍड झाला. दिस इज कॉल्ड ॲज अ अल्काइल हायड्रोजन सल्फेट बाय युजिंग Markovnikov's रूल. देन addition of water molecule H plus and OH minus या ठिकाणी ब्रेक होणार. H plus H2SO4 कडे जाणार आणि OH CH ला ऍड होणार. मिळेल RCHOH CH3 plus H2SO4. या ठिकाणी H2SO4 हा कॅटलिस्टचा रोल ऍड होतो. कॅटलिस्ट हा इन्क्रीज द रेट ऑफ रिएक्शन विदाउट अफेक्टिंग द चेंज. कॅटलिस्ट हा रिएक्शनचा रेट वाढवतो, त्या रिएक्शन मध्ये ऍड होत नाहीये. म्हणजेच या ठिकाणी H2SO4 चा रोल आहे की रिएक्शनचं रेट इन्क्रीज करून देणे. आपण याचा एक्झाम्पल बघू. बघा, when ethene CH2 double bond CH2 reacts with cold and concentrated H2SO4. H2SO4 बघा H plus HSO4 minus एका साईडला H ऍड होईल. CH2 चं कन्वर्जन CH3 मध्ये झालं. डबल बॉन्ड ब्रेक होऊन सिंगल बॉन्ड तयार झाला आणि HSO4 या ठिकाणी ऍड झाला. इथाइल हायड्रोजन sulfate. Then further reacts with water H plus and OH minus heat
तर बॉन्ड या ठिकाणी ब्रेक होणार, एका साईडला OH जाईल आणि SO4 च्या साईडला H जाणार, मिळेल CH3CH2OH प्लस H2SO4. म्हणजेच ज्यावेळी कोल्ड अँड कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 ब्रेक होतं ते H प्लस आणि HSO4 च्या मायनसच्या फॉर्मॅट मध्ये ब्रेक होतं. H प्लस एका साईडला जाणार आणि HOSO4 मायनस एका साईडला जाईल, त्या ठिकाणी आपल्याला इथाइल हायड्रोजन सल्फेट तयार करून देणार. नेक्स्ट आपण त्याचा हायड्रेशन केलं, ऍडिशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल केला, तर या ठिकाणी बॉन्ड ब्रेक होऊन CH2 च्या साईडला OH ऍड होणार अँड HSO4 च्या साईडला H प्लस ऍड होऊन H2SO4 बाहेर पडेल, तुम्हाला अल्कोहोल मिळेल. नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघू, आयसोप्रोपिल अल्कोहोल. बघा, प्रिपेअर करायचं आपल्याला. आयसोप्रोपिल अल्कोहोल इज ऑब्टेन बाय द हायड्रेशन ऑफ प्रोपीन. बघा, CH3CH डबल बॉन्ड CH3. दिस इज अ अनसिमेट्रिकल अल्किन. फर्स्ट एक्झाम्पल आपण सिमेट्रिकल अल्किनचं घेतलं होतं. सिमेट्रिकल अल्किन म्हणजे काय, डबल बॉन्डच्या दोन्ही साईडला सेम मेंबर्स आहेत, पण या ठिकाणी अनसिमेट्रिकल अल्किन मध्ये डबल बॉन्डेड कार्बनच्या दोन्ही साईडला डिफरंट मेंबर आहेत. या साईडला CH3 आहेत, या साईडला ओनली हायड्रोजन आहेत. Reacts with cold and concentrated H2SO4, H plus and OSO3H minus. According to Markovnikov's rule, OSO3H minus negative part of reagent gets attached to double bonded carbon which is less number of hydrogen. म्हणजेच CH3CH OSO3H हा निगेटिव्ह पार्ट लेस नंबरच्या हायड्रोजनला अटॅच झाला, मॅक्झिमम H प्लस पार्ट मॅक्झिमम नंबर ऑफ हायड्रोजन असणाऱ्या कार्बनला अटॅच झाला, त्याचं कन्वर्जन CH3 मध्ये झालं. Then further hydrolysis H plus and OH minus. H plus आपण हा बॉन्ड या ठिकाणी ब्रेक केला, H plus OSO3H minus ला दिला आणि OH minus CH ला दिला, मिळणारा कंपाऊंड असेल CH3CH OH CH3 H2SO4. नेक्स्ट आपण टर्शरी अल्कोहोल प्रिपेअर करू. बघा, इन केस ऑफ मोर रिएक्टिव्ह अल्किन्स हायड्रेशन कॅन बी डायरेक्टली डन इन द प्रेझेन्स ऑफ 50% सल्फ्युरिक ऍसिड, that is mono or disubstituted alkenes undergoes acid catalyzed hydration to gives corresponding alcohol. जर आपण टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल्स तयार केले असेल तर अकॉर्डिंग टू रिएक्टिव्हिटी ऑफ अल्किन्स टर्शरी कार्बन मध्ये जास्त रिएक्टिव्ह असल्यामुळे आपण H2SO4 जास्त प्रकारे यूज करायची गरज लागत नाहीये. बघा, CH3C CH3 डबल बॉन्ड CH2 reacts with H2O in the presence of acid H plus and OH minus. According to Markovnikov's rule, OH minus attached to less number of hydrogen atom and H plus is attached to double bonded carbon containing maximum number of hydrogen atom. The product is CH3C CH3 CH3 OH, known as a tertiary alcohol. अशा प्रकारे आपण ऍसिड कॅटलाइज्ड हायड्रेशन या रिएक्शन मध्ये आपण अल्किनचं हायड्रेशन करतो, अल्किन मध्ये वॉटर मॉलिक्यूल ऍड करतो इन द प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 बाय युजिंग Markovnikov's rule. Markovnikov's rule नुसार आपण निगेटिव्ह पार्ट ऑफ रिएजंट गेट्स अटॅच टू डबल बॉन्डेड कार्बन विच इज लेस नंबर ऑफ हायड्रोजन ऍटम. याच्यामध्ये आपण मॅक्झिमम टर्शरी अँड सेकंडरी अल्कोहोल्स इझिली प्रिपेअर करू शकतो. बघा, एक एक्झाम्पल आपण पुन्हा रिवाइज करू. CH2 डबल बॉन्ड CH2 सिमेट्रिकल अल्किन घेतला, H2SO4 ब्रेक केला, एका साईडला H CH2 चं कन्वर्जन CH3 मध्ये झालं आणि एका साईडला OSO3H मायनस निगेटिव्ह पार्ट अटॅच केला. सेकंड, त्याचा हायड्रोलायसिस केलं हीटच्या प्रेझेन्स मध्ये, H प्लस SO3H मायनस कडे जाईल आणि OH मायनस CH ला जाईल, तुम्हाला इथेनॉल मिळेल. हेच एक्झाम्पल आपण सेकंडरी मध्ये बघितलं. CH3 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH2 H2SO4 ब्रेक केला, H प्लस अँड OSO3H मायनस. सिमिलर Markovnikov's rule वापरला, CH3CH OSO3H मायनस लेस नंबर ऑफ हायड्रोजनला अटॅच झालेत आणि CH3. फर्दर आपण याचा हायड्रोलायसिस केलं, H प्लस अँड OH मायनस, करस्पॉन्डिंग कंपाऊंड तुम्हाला टर्शरी अल्कोहोल सेकंडरी अल्कोहोल मिळालं. आणि नेक्स्ट आपण जर टर्शरी अल्कोहोल प्रिपेअर करायचं असेल तर आपण एक्झाम्पल घेतलं आयसोब्युटिलीन CH3C CH3 डबल बॉन्ड CH2 डायरेक्टली हायड्रोलायसिस केलं, करस्पॉन्डिंग कंपाऊंड आपल्याला टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल बघितला. आजच्या रिएक्शन मध्ये आपण दोन रिएक्शन स्टडी केल्या, एक हायड्रेशन ऑफ अल्किन्स अँड सेकंड हायड्रोलायसिस ऑफ अल्काइल हॅलाइड्स. धन्यवाद.